देवावर किती प्रेम करतो माहिती नाही, पण पांडुरंगाचं अपार प्रेम आहे. पंढरपुराच्या वाटेवरती वारकऱ्यानं यावं, ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, तहान नाही, चिखल नाही, अगदी जीवाच्या आकांतानं भगवंताच्या ओढीनं वारकऱ्यानं यावं आणि कौतुक वाटतं आपल्या सगळ्याच परिसराचं. अगदी इकडे सिंदखेड राजा जालन्यापासून म्हणाला तरी हरकत नाही, जालन्यापासून इकडे पुढचा सगळा भाग ना इतका उन्हाळा जाणवतो आणि इतकं ऊन प्रचंड, पण तरी सुद्धा रस्त्यानं बऱ्याच ठिकाणी झाडं नसतातच. हायवेवरती बघायला गेलं ना त्या ही माणसं उन्हातच ठेपा धरून बसतात, पण भगवंतापर्यंत पांडुरंगापर्यंत पोहोचण्याची ओढ काही कमी होत नाही. पण कौतुक आहे, एवढं अंतर यावं त्या पांडुरंगाच्या किंवा एक क्षण दर्शनाकरता, आणि पंढरीशी पांडुरंग परमात्माचं एक क्षण दर्शन घेण्याकरता आलेला हा वारकरी पंढरपुरामध्ये यावा. पंढरपुरामध्ये आल्यानंतर आता मात्र वाखरीचा असणारा मोठा रिंगण आस्वाद घेतला जातोय. मोठ्या रिंगणाचा आस्वाद घेतला. आता सगळे वारकरी निघतायत, संत भेट होतीये. वाखरीच्या दिशेने अशी नामदेवराया घेण्याकरता आलेले आहेत. सगळ्या मानाच्या पालख्या एका पाठोपाठ उभ्या आहेत. आदिशक्ती मुक्ताबाई, श्री निवृत्तीनाथाशी चांगदेव, संत जनाबाई, संत सखूबाई, त्या ठिकाणी असणारे श्री एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, सगळ्या संतांच्या मानाच्या पालख्या एका पाठोपाठ लागल्यात. सगळ्यात शेवटी माऊली ज्ञानोबारायांची पालखी आहे. सगळ्यांचा भार, या अवघ्या विश्वाला सुखी करण्याचा भार ज्यांच्या खांद्यावरती ते माऊली ज्ञानोबाराय सगळ्यात शेवटी आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद. आणि सगळ्यात शेवटी उभ्या असलेल्या माऊली ज्ञानोबारायांच्या पालखीकडनं चोपदाराकडनं दंड उंच करण्यात आला. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकारापेक्षा जास्त महत्व विनेकऱ्याला आणि चोपदाराला आहे. चोपदाराकडनं दंड उंच करण्यात आला की आता सगळ्या मानाच्या पालख्या पंढरपुराच्या दिशेने आहेत. पंढरपुरात तुम्ही आम्ही सगळे वारकरी आलोत. आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. आपल्या सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, पण ते आता एवढं सोपं. 84 लक्ष योनीचा फेरा पूर्ण करत या शेवटच्या फेऱ्याला यावं. थोडा आवाज वाढवा. शेवटच्या फेऱ्याला यावं लागणार आहे. आणि शेवटच्या फेऱ्याला आलं आता थोडंसं अंतर राहिलेलं आहे. विटेवर उभा असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा बघायचा आहे. तुम्ही सगळेजण, तुम्ही आम्ही सगळेजण आता पंढरपुरात आहोत. एवढं अंतर काटून आता तुम्ही आला. थोडंसं अंतर राहिले, तुम्हाला दिसतील चोखोबाराया. चोखोबारायांचं दर्शन घ्या. पुढे व्हा, दिसेल नामदेव पायरी. नतमस्तक व्हा, पुढे निघा. या बाजूला दिसतील गणपती बाप्पा. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलात, पुढे निघालात. पांडुरंग आदिहीजीचं दर्शन, त्या संत कान्होपात्रा दर्शन घ्या आणि पुढे व्हा. पांडुरंगाच्या दर्शनाआधी गरुड खांबाचं आलिंगन झालं नाही, मग ते दर्शन तरी कसलं. गरुड खांबाचं आलिंगन घेतलं, दर्शन घेतलं, पुढे निघालात तर लक्षात येईल काचेमध्ये ठेवलेला श्री ग्रंथ आहे. दर्शन घ्या आणि पुढे पाऊल टाकताच लक्षात येतं तुम्ही उभे आहात पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी. आत पाऊल टाकलं तर लक्षात येतंय गर्दी अमाप आहे. सिक्युरिटी उभं राहू देत नाहीये. पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकून होत नाही, तेच सिक्युरिटी ढकलतेय. तुम्हाला आम्हाला सुद्धा आता सिक्युरिटी ढकलणार आहे, पण आपलं ढकलणं होण्याआधी आपल्याला त्याला बघायचंय. थोडंसं अंतर राहिलंय. नजरेला पंढरीशी पांडुरंग परमात्मा दिसू लागलाय. विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, डोक्यावरती राजमुकुट आहे, गळ्यामध्ये कंठीहार आहे, तुळशींच्या माळा लोंबतायत, वैजंती माळा आहेत, पायामध्ये सोन्याचे तोडे आहेत, हातात सोन्याचे कडे आहेत, पिवळ्या पितांबरावरती हातात सुंदर भरजरी पंचा शेला शोभायमान दिसतोयत, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, मस्तकावरती गोपीचंदन टिळा अगदी नाकापर्यंत रेखीव आणि मधोमध बुक्क्याचं बोट आहे. त्या बुक्क्याच्या बोटावरती सुंदर असं तुलसीपत्र रेखाटलेलं आहे. पिवळ्या पितांबरात शोभायमान दिसणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे, कट्यावरती हात आहे. तुमची दर्शनाची वेळ आली, पांडुरंगाच्या चरणावरती डोकं टेकवा आणि दर्शन घ्या. समोर उभे असलेल्या पांडुरंगाचं समोर उभा आहे. इतकं लावण्य आहे पांडुरंगाचं. देवाकडे बघावं वाटावं की आता बस घरी जाऊच नाही. एवढं लावण्य, एवढं सौंदर्य पांडुरंगाचं. जगात तुम्ही कोणाच्याही सौंदर्याच्या प्रेमात पडा, ते सौंदर्य कधी ना कधीतरी नाही का नाश पावेल किंवा ते सौंदर्य तुम्हाला त्रास देईल. जगाच्या प्रेमात पडाल तर डिप्रेशनमध्ये जाल, देवाच्या प्रेमात पडा सगळ्या डिप्रेशनमधून बाहेर याल. भगवंताजवळ आता एकच मागणं आहे, देवा तुला बघितलंय, तुझी भक्ती करायला सुरुवात केली आहे. एवढा हक्क असावा आमचा अंतावरती, एवढा हक्क असावा आता आमचा अंतावरती. या श्वासांची माळ तुटावी, फक्त
फक्त या मंचावरती. देवा, तुझ्या नामचिंतनाची लागलेली ओढ, ती आवड आणि प्रेम तरी किती करावं रे पांडुरंगा. तुझ्या इतकं प्रेम ना या जगात कोणीच नाही करत. इथं ना लोकांना जीव लावायला जा, लोकांना किती जीव लावा. माणसं म्हणतात काय केलं माझ्यासाठी, केलं तर उपकार नाही केला, कर्तव्य होतं, किंवा मी नाही सांगितलं तुला करायला, तू तुझ्या मनानं केलं. लोक तोंडावर बोलून दाखवतात, पण भगवंताला ना पांडुरंगाला काही देऊ नका तरी प्रेम भाव देतो. पांडुरंगाच्या मस्तकावरती गोपीचंदन टिळा आहे, सगळ्यांनी बघितलंय. मधोमध बुक्क्याचं बोट दिलं जातं. ते बुक्क्याचं बोट तरी का असावं माहितीये? पंढरपुरात वारकऱ्याने यावं, पंढरपुरात तुम्ही आम्ही यावं. आणि पंढरपुरात आल्यानंतर आता मात्र दिवसभर आपण दर्शन बारीला उभं राहतो. देवाला आवडत नाही माझा भक्त असा तासनतास ताटकळत उपाशी पोटी उभा आहे. पण नाईलाज आहे, लाखोंच्या संख्येनं वारकरी येतात, वाट बघणं आलंच. पण आता मात्र रात्रीच्या प्रहराला सगळी शांतता झाली आहे. जो तो जिकडे तिकडे निघून गेलाय. मंदिरात शांतता आहे. दिवसभर वारकऱ्याच्या पायाखालची धूळ झाडून लोटून बाजूला लावली. मंदिर स्वच्छ केलेलं आहे. शेजारती केली गेली, निजावला गेला पांडुरंगाला. पण निजत नाही तो निजत नाही, झोपत नाही पांडुरंग. तो सगळ्याला झोपी लावतो आणि मग विटेवरनं खाली येतो. आणि दिवसभर वारकऱ्याच्या पायाखालची, दिवसभर आपल्या पायाखालची धूळ झाडून लोटून बाजूला लावलेली असते. त्यातनं एक बोट उचलतो आणि आपल्या मस्तकावरती धारण करतो. काय प्रेम असावं त्याचं. आपल्या पायाची धूळ, ओ लासुरे, आपल्या पायाची धूळ. एवढं प्रेम घरचे तरी करतात? घरचे म्हणतात आत्ताच फरचे पुसले, हा बाहेर. घरचे आपल्या पायाची धूळ सहन करेन आणि या जगाच्या मालकानं आपल्या मस्तकावरती धारण करावे. अरे काय कुठलं एवढं प्रेम आहे? बरं मागतो तरी काय? तो काय मागितलं त्यानं आजपर्यंत? तुम्ही समाजातलं कोणावरही प्रेम करा, घरच्यांवरती प्रेम करा, पण जेव्हा तुम्ही प्रेम करता ना तेव्हा अपेक्षा ठेवता. महाराज याच्यासाठी लई केलं नाही का? घरातलं मायबाप असू देत, लेकरं असू देत, पती पत्नी असू देत, कोणी असू देत, ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करता ना त्याच्याकडनं कधी अपेक्षा ठेवत जाऊ नका. काहीतरी मागतं त्याला प्रेम म्हणत नाही. जिथे समर्पण आहे त्याला प्रेम म्हणतात. मी 100 गोष्टी एखाद्यासाठी केल्या, मग त्याने एक तरी गोष्ट माझ्यासाठी करावी की नाही? कशाला एवढा अट्टहासा? कशाला हवंय काहीतरी मागणं? पांडुरंगानं काय मागितलंय आजपर्यंत तरी? गेलात नर्मदा परिक्रमेला, आल्यानंतर उद्यापन विधी करावा लागतो. गेलात काशीला, आल्यानंतर माउंद करावं लागतं. कधी गेलात तिरुपती बालाजीला, केश समर्पित करावे लागतात. कधी गेलात जगन्नाथपुरीला, पात्रात भोजन नाही, फरचीवर बसून भोजन घ्यावं लागतं. प्रत्येक भगवंत काही ना काहीतरी मागतो किंवा काही ना काहीतरी समर्पण त्या ठिकाणी लागतं. पण कधी आम्ही ऐकलं नाही महाराज. आता पंढरपूरला जाऊन आलोय आणि पंढरपूरच्या सवासनी जीव घालायच्यात बा. कधीच नाही. कधी आम्ही ऐकलंय पंढरपूरला आता पांडुरंगाला आम्ही कोंबडा द्यायचं कबूल केलं तर बा, त्याला बकरा वाच आहे नाही, त्यानं कधी काही मागितलंच नाही. आणि त्याच्या परमार्थाची साधनं ना संतांनी खूप सुंदर रीतीनं मांडलीत. त्याला काहीच नकोय, त्याला फक्त नामचिंतन आवडतं. आणि सोबतीला ना त्याच्या नावचं गळ्यामध्ये असणारा हा तुळशी माळ किंवा तुळशी मालेसोबत असणारा गोपीचंदन टिळा, ही तुळशी माल तो गोपीचंदन टिळा नवे नवे अंतःकरणात वैष्णवांविषयी वारकऱ्यांविषयी असणारा जिव्हाळा, याच्यापेक्षा वेगळं तो काही मागतच नाही. अभंगाचं द्वितीय. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, 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 तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा.
आदरणीय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजानं भुरळ पडावी अशा असणाऱ्या नंदिनीताई सांगळे आणि ज्यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध होऊन जावं अशा असणाऱ्या रुपालीताई गायधनी, या दोघींचाही समन्वय जिथं जिथं बघायला मिळतो ना तिथे तिथं खरंच कानाला श्रवण सुखाचा लाभ प्राप्त होतो. दोघींसाठी जोरदार टाळी. आणि अर्थातच आपले दोन्ही मृदुंगाचार्य. पहिलाच दिवस आहे पण कीर्तनरूपी सेवेला सुरुवात झाल्यापासून दोन्ही हातांमध्ये असणारी ताकद, नामचिंतनाचा गोडवा हातामध्ये उतरला की ते नाम स्वर झंकार बनून कधी बाहेर येतात ते पक्वात वाजवणाऱ्याच्याही लक्षात येत नाही. दोन्ही आदरणीय मृदुंगाचार्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. आणि अर्थात हे सगळं संयोजन नियोजन आखीव रेखीव असावं लागतं, म्हणून योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी तत्पर ठेवणं आणि मांडणं हे ज्यांना उत्तम आत्तापर्यंत जमलं अशा असणाऱ्या सुनीताताई, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. आणि खरंच टाळकरी कमी असू देत पण प्रेमानं अंतःकरणापासून वाजवणारी नाही का, या टाळाच्या नामघोषातनं भगवंतालाही आकळावं अशा आपल्या टाळकऱ्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. मग आता राहिला प्रश्न ऐकणाऱ्यांचाच. हसताय का म्हणून? नाही, खरंच ऐकणारी मंडळी चिंतनीय भेटलीत. आता काल परवा ज्या ठिकाणी कीर्तन झालं काही माणसं अशी बसली होती जशी मैतीला आणून बसवलीत. दड हसतही नव्हती दड रडतही नव्हते. ऐकणारा श्रोतुवर्ग जर उत्तम असेल ना, आणि खरं सांगायचं ना, बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा श्रोता 10 पटीने श्रेष्ठ आहे. म्हणून एकदा स्वतःसाठी जोरदार टाळी. अर्थात नामचिंतन म्हटलं की ते आवडीनं असं झालं ना की कानालाही बरं वाटतं आणि भगवंतालाही आकळायला छान वाटतं. ज्याच्यासाठी सगळा अट्टहास चाललाय त्याला गोड वाटलं ना की बस. ज्याच्यावरती प्रेम करावं त्याच्या आवडी काय निवडी काय हे जसं बघितलं जातं ना, तसं आमचं प्रेम आता पांडुरंगावरती आहे. त्याला जे आवडेल आम्ही फक्त तेच करणार. समाजामध्ये जगणारी अनेक माणसं आषाढी कार्तिकी पंढरीच्या वारीला जाण्याचा सुख सोहळा कधी कधी नाही व्यापानं मिळत, पण परमार्थाच्या साधनेचा ना सगळ्यात मोठा परमोच्च बिंदू जर कुठला असेल तर तो वारीचाच. वारी करता निघायचं ना, बरीच मंडळी वारी करता निघायचं मनाची ओझी नेतात, पांडुरंगाच्या पायावरती नेऊन समर्पित करतात. कारण लोकांना माहिती आहे समोर न रडणारी माणसं ना पांडुरंगा पुढे गेली की मोकळी होतात. कारण त्यांना माहिती इथं मला कोणीच समजून घेणार नाही. पण तो आहे ना, त्याला न सांगता सगळं कळतं, सगळं समजतं. आणि जेव्हा या पांडुरंगाच्या चरणाशी यावं, बऱ्याच लोक विचारतात की ताई तुम्ही एवढं बोलता देवाबद्दल पण तुम्ही देव पाहिलाय का? अरे कोण म्हणालं देव दिसत नाही? आमच्यावर एखादं संकट येऊ द्या, जेव्हा आम्हाला हे कोणीच दिसत नाही तेव्हा एकटा तोच तर दिसतो. कोण म्हणालं देव दिसत नाही? दवाखान्यात गेलेला आमचा एखादा पेशंट आहे, डॉक्टर लोक सांगतात आता सगळे उपाय थकलेत, घरी न्या. तेव्हा देवच दिसतो. शून्यातनं निर्माण केलेल्या विश्वाला तडा जायला लागला ना का तोच दिसतो. सगळं संपलंय असं वाटताना सगळं नीट होईल असा हलकासा विश्वास, तो आवाज कानावरती पडतो ना, तो विश्वास म्हणजे भगवंत आहे. जग खूप सुंदर आहे. थोडीशी वाईट माणसं असतात पण तेवढ्या करता सगळ्या जगाला कधीच दोषी धरायचं नाही. समोरचा कसाही वागू देत, आपण आपली नीतिमत्ता कधीच सोडायची नाही. फसवला जाणार आहे आणि एक फसवणार आहे. लुबाडला जातो तो एक आणि ज्यानं लुबाडला तो एक. जो लुबाडला गेला ना त्याला वाईट नाही वाटत, अरे जाऊ दे, कर्माचा भाग होता, नशिबाचा भाग होता, प्रारब्ध होतं, जायचं तेवढं गेलं, जेवढं जायचं होतं ना तेवढं गेलं. पण जो लुबाडतो, जो फसवतो ना, त्याला उभा जन्मभर मनामध्ये खंत राहते, मी असं करायला नको होतं. म्हणून दुःख ना फसवणाऱ्याला आहे, फसणाऱ्याला नाही. जेवढा वेळ आहे तेवढा वेळ भगवंताच्या नामचिंतनामध्ये जावा. म्हणून हातानं टाळी आणि मुखाने चिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय.
टोपारकुमाई 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 देवी टोपारकुमाई 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 जय 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 टोपारकुमाई 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 देवी टोपारकुमाई 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 जय जय टोपारकुमाई माणसं जमणारी किंवा वातावरण या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं असते ना ती भगवंताविषयीची भावना. आणि अर्थात एवढंच तर आयुष्य आहे. किती दिवस लोकांचा द्वेष करण्यात वेळ जाणार, एकमेकांविषयीच्या कुरघोड्या करण्यात उभं आयुष्य निघून जातं. महाराज करायचं होतं बरं का परमार्थ, पण वेळच निघून गेली. आता हातपाय साथ देत नाहीत. काळानं माणसाला कालातीत केलं की नंतर पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नाही. आणि म्हणून ना वेळ आहे तोपर्यंत आता त्याला साधायचंय. पंढरपुराच्या वाटेवरती यावं यासारखं दुसरं उत्तम साधन नाही असं म्हणतात. माणूस कसाही असू देत उत धरून जाणार म्हणजे जाणारच. उभ्या जन्मामध्ये पंढरपूरची आणि शिवनेरी रायगडाची वारी एकदा घडायलाच हवी. महाराष्ट्रात जन्माला येऊन जर आमच्याकडनं या दोन गोष्टी घडत नसतील तर उपयोग नाही. पंढरपुराच्या वाटेवरती यावं ना तर ते सुख या त्रैलोक्यात कुठेच नाही. ते सुख पंढरीसी जा रे आले